हॅलो विद्यार्थी मित्र, तर पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण रदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम तो भाग पाहिला होता आणि त्याच्यानंतर सेकंड घेतलेला होता रदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. त्याच्यावरती आधारित रदरफोर्ड्स न्यूक्लिअर ॲटॉमिक मॉडेल तो भाग पाहिलेला होता. आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करतोय. तो पुढचा भाग दिलेला आहे आपल्याला, बोर स्टेबल ॲटॉमिक ऑर्बिट बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल तो भाग आपण पाहतोय. बोर ही शास्त्रज्ञ, त्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे. पुढची जी काय ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये इन द इयर 1913 द डॅनिश सायंटिस्ट नील्स बोर explain the stability of an atom by putting the fourth stable orbit atomic model. The important postulates of Bohr's atomic model are as follows. मग त्याच्यामध्ये ह्या नील्स बोरने काय केले की त्याच्यामध्ये पहिल्यांदा रुदरफोर्डचा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट झाल्यानंतर पुढे नील्स बोर ह्या शास्त्रज्ञाने पुढचं ॲटॉमिक मॉडेल शोधून काढलं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये त्या डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव जो आहे तो स्पष्ट केला. म्हणजे अणूची रचना कशी असावी ती हे केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे बोरच्या अणुप्रारूपाचे महत्त्वाचे आधार तत्वे जे आहेत किंवा आधारभूत मूलतत्वे जी आहेत ती तत्वे आपल्याला त्यांनी खालीप्रमाणे दिलेली आहेत. द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस लाय इन द कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट्स ॲट द सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. इथे महत्त्वपूर्ण पहिला घटक दिला त्यांनी की त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, जे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या बाजूने रिव्हॉल्व करत असतात, म्हणजे अणुकेंद्रकाच्या भोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन जे आहेत ते त्या केंद्रकापासून विशिष्ट अंतरावरती असून समकेंद्री वर्तुळांवरती ते भ्रमण करतात. समकेंद्री वर्तुळांवरती भ्रमण करतात म्हणजे त्या केंद्र वर्तुळं जे आहेत ती वर्तुळं त्या इलेक्ट्रॉनची काय आहेत, ऑर्बिट्स आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे त्यांनी प्रथम हे केलेलं आहे, मांडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा पॉईंट मांडलेला आहे तो पुढे आपल्याला दिलेला आहे. नंतर सेकंड पॉईंटला दिले आपल्याला, एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इज इन ए पर्टिक्युलर ऑर्बिट. त्याच्यामध्ये विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा. त्यानंतर सेकंड पॉईंट दिला आहे आपल्याला, द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन ए पर्टिक्युलर ऑर्बिट. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही स्थिर राहते. म्हणजे प्रत्येक एका ऑर्बिटमध्ये असलेले जे काही इलेक्ट्रॉन जे असते त्या इलेक्ट्रॉन्समध्ये सामावलेली ऊर्जा ही सारखीच पाहायला मिळते. म्हणजे एनर्जी जी आहे ती एनर्जी लेवल जी कुठे बदलणार आहे, ऑर्बिट बदललं की एनर्जी लेवल बदलते, एवढं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत गेल्यानंतर ऊर्जेमध्ये रूपांतरण होते किंवा ऊर्जा बदल होत असतो. आणि नंतर पुढे तिसरा पॉईंट दिला, वेन अन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एन इनर ऑर्बिट टू अन आउटर ऑर्बिट इट ॲब्सॉर्ब्स द एनर्जी इक्वल टू डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल व्हेन इट जम्प्स फ्रॉम अन आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट इट एमिट्स द एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल. आता इथे म्हणजे काय सांगितलं की वरती जो भाग सांगितला आपण, एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन ए पर्टिक्युलर ऑर्बिट. म्हणजे एका विशिष्ट कक्षेमध्ये असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा जी आहे ती कशी राहते, स्थिर राहते. परंतु ज्या वेळेला इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये जात असतो त्यावेळेला तिथे त्याच्या ऊर्जेमध्ये बदल होत असतो. म्हणजे ज्या वेळेला तो इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन जर बाहेरील कक्षेत उडी मारत असेल, तो बाहेरील कक्षेत जात असेल तर त्याच्या ऊर्जेमध्ये काय केले जाते, शोषण केलं, म्हणजे ऊर्जेचे शोषण होत असते. तर बाहेरील कक्षेतून ज्या वेळेला आतील कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जात असतो त्यावेळेला त्याच्या फरका एवढीच ऊर्जा उत्सर्जित होत असते. म्हणजेच काय, ऊर्जा तिथे सर्वात बाहेरचे जी काय ऑर्बिट आहेत, सर्वात आतील ऑर्बिटमध्ये असलेली एनर्जी जी आहे ती अल्प प्रमाणात असते आणि सर्वाच्या बाहेर आउटर ऑर्बिट जे असेल त्याच्यामध्ये असलेली एनर्जी जी आहे ती जास्त असते, हे लक्षात घ्यायचे. आणि म्हणजेच तो आतील ऑर्बिटमधून ज्या वेळेला बाहेरच्या कक्षेमध्ये जात असतो त्यावेळेला तो ऊर्जा ॲब्सॉर्ब करत असतो आणि ज्या वेळेला तो बाहेरील ऑर्बिटमधून आतील ऑर्बिटमध्ये येत असतो त्यावेळेला तो ऊर्जा उत्सर्जित करत असतो. असा एकूण 3 पॉईंट आपल्याला ह्या नील्स बोरने सांगितलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला डू यू नो हे ब्रॅकेट जे आहे ते आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ते आपलं ब्रॅकेट जे आहे ते अभ्यासक्रमातून कॅन्सल झाले. त्याच्यानंतर पुढे पुढच्या भागाकडे आपण
some more atomic models were put the forth after the Bohr's atomic model of atomic structure was studied at the depth with the advent a few branch of science called the quantum machines. With all those, some well accepted fundamental principles of the atomic structure as follows. आता इथे काय सांगितलं की भोरच्या अणुप्रारूपानंतर की बोरचं अणुप्रारूप जे मांडलेले त्यांनी ॲटॉमिक मॉडेल जे मांडलेले आहे बोर्स नील्स बोरने त्याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे की त्या पुढच्या याच्यामध्ये काही अणुप्रारूपे मांडली गेलेली आहेत. मग त्याच्यानंतर उदयाला आलेल्या पुंज यात्रिके ज्याला आपण काय म्हणतो इथे दिलेले आपल्याला शब्द तो क्वांटम मशीन्स ज्याला आपण पुंज यांत्रिकी असं म्हणतो. क्वांटम मशीन्स पुंज यांत्रिकी. तर त्या याच्यानुसार म्हणजे त्यानंतर उदयाला आलेल्या पुंज यांत्रिकी ह्या विज्ञान शाखेचे मध्ये अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. मग त्याची स्टडी जी आहे तो आपल्याला कसा झाला सखोल झालेला पाहायला मिळतो. स्टडी ॲट द डीप विथ द ॲडव्हेंट ऑफ ए न्यू ब्रांच ऑफ ए सायन्स कॉल्ड क्वांटम मशीन्स. म्हणजेच काय की पुंज यांत्रिकी ह्या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. या सर्वांमधून अणुसंरचनेविषयीची माहिती जी आहे ती सर्व मान्य झालेली काही आहे. त्याची काही मूलतत्वे जी आहेत ती आपल्याला पुढे दिलेली आहे. ती कोणती दिली ती आपण पाहूया. त्यातला पहिल्या दिलेली आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे अणुची संरचना. अणुची संरचना काय दिली ते पाहू. त्याच्यामध्ये काय माहिती दिली ते पाहू आपण. अणुची संरचना ॲटॉमिक स्ट्रक्चर अणुची संरचना. An atom is from the nucleus and the extranuclear part. Those contain the three types of subatomic particles. आता इथे काय दिलं आहे अणुची संरचनेमध्ये की केंद्रक आणि केंद्रका बाहेरील भाग जो आहे त्यांना एकूण मिळून म्हणजे त्या दोन्ही घटक आपण एकत्रित केले तर त्याचा अणू तयार होतो. म्हणजेच अणू तयार होण्यासाठी त्याचे न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट हे दोन्ही पण त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. न्यूक्लियस आणि नंतर पुढे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे केंद्रका व्यतिरिक्त असलेला बाह्य भाग जो आहे याच्यापासून कशाची निर्मिती होते तर ॲटमची निर्मिती होते. त्यांच्यामध्ये 3 प्रकारच्या अणुकणांचा समावेश होत असतो. म्हणजे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स. राईट द 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स ऑफ द ॲटम असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वपूर्ण. पहिला येतो तो प्रोटॉन, नंतर न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स असे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे आपण पुढच्या भागाकडे येतो न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये अणुचं केंद्रकाविषयी काय माहिती दिली पहा. ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. ती लाईनची आहे ती गाळी जागा भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे अणुचं केंद्रक जे आहे ते धनप्रभारित असते. ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. अणुचे सर्व वस्तुमान त्याच्या केंद्रकापाशी एकवटलेले असते. पुन्हा महत्त्वाची लाईन आहे गाळी जागा भरासाठी महत्त्वपूर्ण अत्यंत महत्त्वाची लाईन. अणुचे सर्व वस्तुमान त्याच्या केंद्रकापाशी एकवटलेले असते. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. द न्यूक्लियस कंटेन्स 2 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. न्यूक्लियसमध्ये किती टाईप्स आहेत ते आपल्याला 2 सब टाईप्स दिले. ते सब ॲटॉमिक पार्टिकल्स मूल कण जे आहेत सब ॲटॉमिक पार्टिकल्स त्याच्यामध्ये कोणते दिले पहा. न्यूक्लिऑन्स आणि नंतर दुसरा दिला आहे प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस कॉल्ड ॲज न्यूक्लिऑन्स. मग ते सब ॲटॉमिक पार्टिकल जो आहे एकत्रितपणे त्यांना आपण न्यूक्लिऑन असं म्हणतो. कोणाला तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे आपण न्यूक्लिऑन असं म्हणतो. आणि असे 2 प्रकारचे इथे आपल्याला न्यूक्लियसमध्ये पाहायला मिळतात. न्यूक्लियस आणि न्यूक्लिऑन्स हे लक्षात ठेवायचे. न्यूक्लिऑन तेव्हा ज्याला आपण न्यूक्लिओलस असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे दुसरा पार्ट येतो आपल्याला त्याच्यामध्ये प्रोटॉन. दुसरा प्रोटॉनच्या भागामध्ये काय माहिती दिली पहा. प्रोटॉन इथे आता महत्त्वपूर्ण भागाला सुरुवात होते. डिफरन्शिएट बिटवीन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. डिफरन्शिएट बिटवीन प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण भागाकडे आपण जात आहोत. प्रोटॉन इज ए पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल. पहिली लाईन फिलिंग द ब्लँक्स किंवा तुमच्या डिफरन्ससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर पुढे प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू प्रोटॉन इन इट. आता इथे प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अणुकण आहे.
तो अनुकण आपल्याला कशामध्ये मिळाला तो तुम्हाला, तर धनप्रभारित असलेला अनुकण. तो केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्या प्रोटॉनमुळेच असतो. म्हणजे केंद्रकावरती असलेला न्यूक्लियसवरती असलेला पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो कशामुळे मिळाला तुम्हाला, तर त्या प्रोटॉनमध्ये मिळत असतो, ड्यू टू प्रोटॉन. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे ए प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल पी. प्रोटॉन कोणत्या अक्षराने दर्शवितात, सिम्बॉल पी ह्या अक्षराने प्रोटॉन निर्देशित केला जातो. इच प्रोटॉन कॅरीज ए पॉझिटिव्ह चार्ज ऑफ पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स. आता त्याच्यामध्ये काय दिलं आहे, प्रोटॉनचा असलेला एकूण पॉझिटिव्ह चार्ज किती आहे, प्लस 1 दिलेले आहे. 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁹ कुलोम. ही जे आहे ते महत्त्वपूर्ण कोरिलेशनसाठी किंवा फिल इन द ब्लँकसाठी ॲज अ पेअरसाठी अत्यंत महत्त्वाचं. when the total positive charge on the nucleus is expressed in the unit E, त्याला आपण atomic mass unit असं म्हणतो. E, the magnitude is equal to the number of proton in the nucleus. The number of protons in the nucleus and of an atom is the atomic number. आता नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर हे दोन्ही कसे असं सेम असतात हे लक्षात ठेवायचे. नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर हे तिन्ही अंक जे आहेत ते सेम असतात. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकामध्ये जर 10 प्रोटॉन असतील तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती झाला, 10 झाला. जर त्याच्या एखाद्या मूलद्रव्याच्या अणू केंद्रकात जर 8 प्रोटॉन असतील तर त्या मूलद्रव्याचा अणू अंक 8 असणार आहे. हे नीट लक्षात घ्यायचे, अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट घेतो आपण. पुढच्या पॉईंटकडे आलो आपण. द atomic number of the element is denoted by letter Z. कोणत्या अक्षराने दर्शवला जातो ॲटॉमिक नंबर Z ह्या अक्षराने दर्शवला जातो. प्रोटॉनचा सिम्बॉल काय दिला आपण, पी दिला आहे, आणि ते ॲटॉमिक नंबरचा काय घेतला आपण, Z घेतला आहे. मास ऑफ 1 प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 U, दॅट इज 1 डाल्टन. मास ऑफ द प्रोटॉन त्याचं काय दिलं आहे आपल्याला, अप्रॉक्सिमेटली 1 ॲटॉमिक मास युनिट और 1 डाल्टन. 1 atomic mass unit is equal to 1.66 × 10⁻⁻27 kg. हे लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा हे जे आहे ते मॅच द पेयर्समध्ये आपल्याला अधोरेखित करून ठेवायचं. मग तिथे 1 डाल्टन दॅट इज 1 ॲटॉमिक मास युनिट. 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजेच काय, 1.66 × 10⁻⁻27 kg. The mass of 1 hydrogen atom is also approximately 1 Dalton. ही लाईनची अत्यंत महत्त्वपूर्ण. मास हायड्रोजन ॲटॉमिक मास किंवा हायड्रोजन ॲटम इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन. म्हणजेच ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 1 U, दॅट इज 1 डाल्टन, दॅट इज इक्वल टू 1.66 × 10⁻⁻27 kg. हा संपूर्ण भाग पाहिला प्रोटॉनचा. नंतरच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करतोय. न्यूट्रॉन त्याचा सिम्बॉल दिलेला आपल्याला एन, स्मॉल एन. न्यूट्रॉन इज अँड इलेक्ट्रिकली न्यूट्रल. न्यूट्रॉन हा कसा असतो, नावाप्रमाणे न्यूट्रल असतो. इलेक्ट्रॉन हा न्यूट्रल असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यासाठी न्यूट्रॉनमधला एन जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे, तो न्यूट्रलसाठी वापरायचा आहे. न्यूट्रॉन हा न्यूट्रल असतो म्हणून तो त्याला पण न्यूट्रॉन नाव दिलेलं आहे. त्याचा सिम्बॉल दिलेला आहे आपल्याला एन, स्मॉल एन. द नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल एन. atomic nuclei of all the elements except hydrogen with the atomic mass 1 Dalton contain neutrons. आता इथे काय सांगितलं की आपण त्याच्यामध्ये 1 डाल्टन एवढे म्हणजेच एक ॲटॉमिक मास युनिट ही जी काय इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. म्हणजे फक्त एकच मूलद्रव्य आहे की त्याच्यामध्ये न्यूट्रॉन नाही. बाकी सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये हायड्रोजन एक त्याला अपवाद आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोजनच्या अणुकेंद्रकामध्ये किती न्यूट्रॉन असतात, तर त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या 0 असते. अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन ही लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाकीची इतर जी काय मूलद्रव्ये जी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला केंद्रकामध्ये न्यूट्रॉन पाहायला मिळतील. पुढे द मास ऑफ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन विच इज ऑलमोस्ट इक्वल टू ए प्रोटॉन अप्रॉक्सिमेटली मास ऑफ द प्रोटॉन अँड मास ऑफ द न्यूट्रॉन अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू 1 डाल्टन. हे लक्षात ठेवायचं, अत्यंत महत्त्वपूर्ण. म्हणजेच ॲटॉमिक मास ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ प्रोटॉन.
अत्यंत महत्त्वपूर्ण, दॅट इज 1 डाल्टन, दॅट इज 1 ॲटॉमिक मास युनिट, दॅट इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻27 kg. अत्यंत महत्त्वपूर्ण. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे आपण एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट, पुढच्या भागाकडे आलो. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट ज्याला आपण केंद्रका बाहेरील भाग असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय माहिती दिले पहा, द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड्स द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस अँड द एम्प्टी स्पेस इन बिटवीन द न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन. हे लक्षात घ्या. मग आता तिथे काय सांगितलं की अणूच्या संरचनेमध्ये केंद्रका बाहेरील भागात परिभ्रमण करणारे काय असतात, ते इलेक्ट्रॉन्स असतात. आणि केंद्रकामध्ये अणुकेंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. म्हणजे आता ते एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे जे काही केंद्रक जे आहे ते केंद्रक वगळता बाहेरील भाग जो असेल तो भाग म्हणजे ज्याला आपण एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट असे म्हणतो. त्यानंतर पुढचा जो भाग आहे, यानंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.